आमशा पाडवी हा माणूस हमाल होता। आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे 200 ते 300 एकर जमीन आहे। कागडा चंद्या पडवी ऑन आमशा पडवी ते एक निमित्त आहे। पाडवी यांनी आरोप करण्याआधी विचार करायला हवा होता। माझ्या राजकीय जीवनात 32 वर्ष मी मंत्रीपद स्वीकारलं नाही, मी कोणताही वचपा काढत नाही, त्यांचं वाचन नाही। हा माणूस हमाल होता। आता आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे 250 ते 300 एकर जमीन आहे। स्वतःच्या जावयाने त्यांच्यावर केसेस केल्यात। नवरा बायको दोघांकडून पैसे उकळतात। काँग्रेसने आदिवासींना विधान परिषद आणि राज्यसभेत संधी दिली नाही हे खरं आहे। उद्धव ठाकरेंनी एका आदिवासी माणसाला आमदार केलं, त्यांनी आदिवासींचा अपमान केलाय। गाढवाला गू आणि गुळात फरक कळत नाही, पाडवी यांचं तसंच आहे। ऑन नंदुरबार लोकसभा मागच्या वेळी उमेदवार होतो, 1 लाखाच्या फरकाने हरलो, पण मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला राहील। उमेदवार कोणीही असला तरी सीट निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। प्रकार झालेला आहे त्याच्या महाविकास ऑडिओ करा गटाचे आमदार बघा आला ऑडिओ आलो सर ते गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आला ऑडिओ प्रवेश करताना ओके त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। नंदुरबारमध्ये अंतर्गत राजकारणामुळे मला त्रास होतो, त्यामुळे मी पक्ष सोडत आहे। म्हणजे ते निमित्त आहे। आमशा पाडवी यांनी माझ्यावर आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे आणि सरळ सरळ स्पष्ट सांगेल मी त्यांना मंत्री असताना किंवा माझ्या एकूण राजकीय जीवनामध्ये गेले 33-34 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये आहे। 32 वर्षापर्यंत मी कुठलं मंत्रिपद स्वीकारलं नाही, तो अनेक पदं स्वीकारलेलं आहे आणि मला 2.5 वर्ष मंत्रिपद मिळाल्यानंतर मी कोणाचा गेले 33-34 वर्ष मला करत नाही आणि बदलाही घेतले। मला निवडून देतात, मी स्वतःच कधी म्हणत मी निवडून येईल असं म्हणून माझं स्वतःचं तत्व आहे आणि त्यांना तडीपार करण्याचा मी कुठेही पत्र दिलेलं नाही। आणि खरं म्हणजे आमच्या पाडवीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विधान परिषदेची शपथ घेत असताना त्यांना वाचतच नाही आहे, इतका पहिलीसुद्धा शिक्षण नाही आहे। मुळात हा माणूस हमाल होता। हमालाचा राजकारणामध्ये आल्यानंतर आता त्याच्याकडे 250 ते 300 एकर जमीन आहे। एवढी जमीन कुठून आली? पैसा एवढा त्याच्या स्वतःच्या जावयाने त्याच्यावर केसेस केलेल्या आहेत। इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत ते स्वतः, त्यांचं म्हणजे त्यांचं जावई, त्यांनी त्याच्यावर खूप आरोप केले आहेत आणि अनेक गोष्टी नवरा बायकोचं भांडण असलं तरी दोघांकडनं पैसे वसूल करण्यापासून तर अगदी इथे असेंब्लीमध्ये प्रश्न विचारणारा सुद्धा आणि अनेक गोष्टी करायला सुद्धा त्यांना पैसा असल्याशिवाय आणि तो पैशांसाठी राजकारण करतो। त्याची ही एखादं पद आल्यानंतर ते पदाचा उपयोग हा फक्त धंद्यासाठी करतो आणि आत्ताही जो गेला आहे त्याला फक्त पैसा, सत्ता आणि त्यांना काहीतरी मिळालं असल्याशिवाय तो जाणार नाही। आणि एक नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये गेले स्वातंत्र्यानंतर आमचा काँग्रेस पक्ष एवढा मोठा असून सुद्धा किंवा भाजप असेल हे मी म्हणत नाही की काँग्रेसने आदिवासींना MLC असेल, राज्यसभा असेल दिली नाही, पण दिली नाही खरं आहे। आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्धव साहेबांसारख्या माणसाने एक आदिवासी माणसाला MLC दिली, हे मान्य करावं लागेल। MLC दिल्यानंतर त्यांनी ते पद आणि न शिकलेला खरं म्हणजे मागच्या वेळेस तो 2019ला चंद्रकांत रघुवंशी म्हणून आमच्याकडे काँग्रेसचेच माजी अध्यक्ष याचे अध्यक्ष काँग्रेसचे ते शिवसेनेत गेले, त्यामुळे त्यांना पुढे आणलं आणि माझ्याविरुद्ध त्यांना उमेदवारी करायला सांगितले। त्यांना वाटेल त्या प्रकारची मदत झाली। कुठल्या पद्धतीने निवडणूक होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। चंद्रकांत रघुवंशीने त्यांना पुढे आणलं आणि 10,000च्या वर मतं जाऊ शकत नाही, तो माणूस पुढे गेला आणि त्या माणसाला उद्धव साहेबांनी MLC देऊन फार मोठे उपकार केले। आदिवासींवर म्हणजे एक प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग उद्धव साहेबांनी केला की सामाजिक न्यायाची भूमिका शिवसेनेने घेतली। कदाचित त्या भूमिकेसुद्धा शिवसेनेचं मोठं नुकसान झालं असेल मला वाटतं, परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेनेने आदिवासी माणसाला MLC हे पद दिले आणि म्हणूनच मी त्यांचं कौतुकही करतो कोणाचा, शिवसेनेचं उद्धव साहेबांचं, परंतु त्यांनी कुठेही
एक उपकाराची भावना ठेवलेली नाही आणि निश्चितपणे हा सगळ्या आदिवासींचा एक प्रकारचा त्यांनी म्हणजे आम्हाला अपमान केला आहे, आदिवासींचा अपमान केला आहे. आदिवासी माणूस हा असा खोटारडा असतो, फक्त आदिवासी एवढा प्रामाणिक असतो आणि तो प्रामाणिकपणा त्यांनी घालवला आहे, आदिवासींची बदनामी केली आणि त्याचा परिणाम त्याला निश्चित भोगावा लागेल. हे तेवढंच खरं आहे की गाढवाला गुहा आणि गुमध्ये काय फरक आहे की नाही हे कळत नसावं असं माझं अंदाज आहे. सर, ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आता त्यांनी लगेचच म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी काल मी ऐकलं होतं बा जोडो मारो काय जे आंदोलन होतं आणि काल सगळ्यांनी विरोध केला. एक खरं आहे की हा माणूस ग्रामपंचायतीला आहे उमेदवार उभा करतो आणि सरपंच निवडून आल्यानंतर त्या सगळ्या सरपंचांना जे काय स्कीम असेल त्या स्कीममध्ये स्वतःच्या काही कंपन्या असतील, काही योजना असतील, त्यातनं विटा सप्लाय करणं, जे मटेरियल असेल ते सप्लाय करणं आणि त्यांचे सगळ्याचे चेक स्वतः ताब्यात घेतो आणि सरपंचाला काम करू देत नाही. एकही सरपंच त्याच्यात खुश नाही. अनेक लोक नाराज आहेत. नाईलाज म्हणून काही आले असतील काल, मला माहीत नाही किती लोक आले मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे हा माणूस एवढ्या खालच्या थराचा आहे की लोकशाहीमध्ये अशा माणसाला MLC पद हे देणंसुद्धा उद्धव साहेबांचं खरोखर चुकलं असं मी म्हणेन. त्यांनी एखाद्या चांगल्या माणसाला दिलं असतं तर ही घटना घडली नसते असं मला वाटतं आणि निश्चितपणे तिथले सगळे कार्यकर्ते हे सगळे नाराज आहेत. त्यांनी ते काल व्यक्त केलं आणि येत्या लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ असं मी त्यांच्या सोशल मीडियामधून ऐकलेलं आहे आणि निश्चितपणे चांगले लोक आजही त्या शिवसेना पक्षामध्ये आहेत आणि जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते काम करतील असं मला कल्पना वाटतं. दुर्गाव लोकसभेसंदर्भात मुख्यतः काय चित्र एक आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वतीने जे काल असेल ते मला असं वाटतं नंदुरबार मागच्या वेळेस मी उमेदवार होतो 2019ला 5,46,600 मतं मिळालीत आणि मी होतो तेव्हा 1 लाखाच्या आतमध्ये जे आम्ही आहोत गडचिरोली असेल, नंबर असेल आणि आठवडा कॉन्सेप्ट जे आमच्या लक्षात नाही आहे, परंतु आम्ही दोघे तिघं जे आहोत ते 1 लाखाच्या खाली मतांनी हारलेलं कॅन्डिडेट आहोत. आणि नंदुरबार ही तसं विचार केला काँग्रेसच्या वाट्याला नाही आणि वातावरण चांगलं तयार होतं आणि मी सिनियर म्हणून किंवा माजी मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी येते. उमेदवार कोणी जरी असला तर ती माझी जबाबदारी सीट निवडून आणण्याची जबाबदारी म्हणजे वरच्या लेवलला हायकमांडकडे चर्चा असेल, हायकमांडचे एक्सप्रेस प्रमाणे आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे माझे आमदार सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे ती सीट आणण्याची